सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 26 जानेवारी. सर्वांना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण कसब्यामध्ये आहे उभा. आता या ठिकाणी आपण नेक्सा शोरूमला आलेलो आहे. नेक्सा शोरूमला बऱ्याच गाड्यांची माहिती घेणार आहे. बघूया आज आपल्याला या ठिकाणी बलेनो म्हणा, फ्रान्स म्हणा किंवा ग्रँड विटारा म्हणा, बरेच असंख्य अशा कारची आपल्याला माहिती मिळणार आहे. बरेच त्यांचे फीचर्स चेंज झालेले आहे. 2025 मध्ये आज त्यांचा काय मोठा आहे तेही आपल्याला समजणार आहे. प्रत्येक गाड्यांची डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सर्वांनी VP ब्लॉग्स बारामती या YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. दुसऱ्यांनाही व्हिडिओ तुम्ही शेअर करत जावा. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्व गाड्यांची आपण माहिती घेऊया. SUV मध्ये म्हणा, सिडान मध्ये म्हणा, आणि महत्त्वाचं फ्रान्स ऑटोमॅटिक मध्ये बरेच काही फीचर्स त्यांचे आहेत त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. आपल्याला व्ह्यूअर्सनी कमेंट केले होते की आम्हाला फ्रान्स ऑटोमॅटिक बद्दल तुम्ही माहिती द्या. तर चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आता बारामती कसबा या ठिकाणी आहे नेक्सा शोरूमला, आणि आता मी उभा आहे सेकंड फ्लोअरला. खाली फर्स्ट फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअरला ज्या कार्स आहेत या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी फ्रान्स आहे, बलेनो म्हणा, त्यानंतर ग्रँड विटारा म्हणा, असंख्य अशा गाड्यांची आपण आज माहिती घेणार आहे. नमस्कार सर, महालक्ष्मी परिवारामध्ये आपलं सरचे स्वागत. आपलं तुमचं नाव? माझं नाव कुणाल देवकाते. ओके सर, माझा VP ब्लॉग्स बारामती हा YouTube चॅनल आहे, आणि आमच्या व्ह्यूअरच्या काही कमेंट आल्या होत्या मला की तुम्ही बारामती बद्दल, कसब्याबद्दल आपलं नेक्सा शोरूम आहे त्याबद्दल ज्या कार्स आहेत त्याची आम्हाला माहिती द्या. तर सर तुम्ही आज द्या माहिती. सर हे जर पाहिलं तर आपली प्रीमियम मध्ये आपला हा ब्रँड येतो नेक्सा न्यू एक्सक्लुझिव्ह ऑटोमोटिव्ह एक्सपिरियन्स आपण हा प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ही फ्रान्स आपली जी की कॉम्पॅक्ट मध्ये SUV येते, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हायेस्ट सेगमेंट मधला जर पाहिलं हायेस्ट ग्राउंड क्लिअरन्स 190 mm चा आपल्याला इथे मिळतोय. त्याचबरोबर तुम्हाला 2 फ्युअल ऑप्शन्स आहेत. CNG पण आहे, पेट्रोल पण आहे, प्लस 2 इंजिन ऑप्शन्स पण आपल्याला इथं मिळतात. त्याच्यामध्ये 1.2 लिटर 1197 cc आणि दुसरं येतं 998 म्हणजे 1 लिटर मध्ये तुम्हाला एक जर आपण जर बघितलं तर इथं हे आपलं टॉप व्हेरियंट जे की आपलं सुझुकी फ्रान्स, त्याच्यामध्ये अल्फा 1 लिटर मध्ये टर्बो मध्ये आपल्याला हे व्हेकल येतं. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ब्रॉड असं स्वरूपाचं ग्रिल मिळतंय, क्रोम फिनिश मध्ये मिळतंय. नेक्स्ट वेव्ह ग्रिल तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचबरोबर 3 एलिमेंट्स मध्ये तुम्हाला नाही तर नेक्स्ट ट्रे मध्ये तुम्हाला इथं LED प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्स आपल्याला इथं मिळतोय. डे टाइम रनिंग लाईट प्लस तुम्हाला इथं टर्न इंडिकेटर, हे ड्युअल फंक्शन्स तुम्हाला इथं रन होतंय त्यामध्ये. त्याचबरोबर इकडे फ्रंटला जर बघितलं तुम्हाला तर फ्रंट अंडर रन ह्या बाजूला तुम्हाला इथं दिलेलं आहे. अंडर बॉडी डॅमेज तुमचे कमी होतील. जसं की म्हणजे गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स, ग्राउंड क्लिअरन्स नाही, आपण हे फ्रंट अंडर रनचा फायदा काय होतो तुम्हाला, स्क्रॅचेस वगैरे किंवा बंपरला कट वगैरे कमी बसणार. बरोबर आहे. आणि हे एक ट्रू SUVचा एक लुक आहे. हा आपल्याला फ्रंट अंडर रन पुढे आणि पाठीमागे तुम्हाला दिलेला आहे. अलाविल्स पहिले आपल्याला तर 16 इंचेसचे तुम्हाला अलाविल्स इथे मिळून जातात डायमंड कट फिनिश मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय आहे की एकतर लाईट वेट असतात अलाविल्स, प्लस तुमचं कूलिंग पण चांगल्या प्रकारे होतं आणि ब्रेक पॅड थंड राहण्यास इथे आपल्याला मदत होते. अलाविलचा हा एक फायदा आहे तुम्ही म्हणताय. आणि जे अलाविल्स टॉप मॉडेलच आहे का फक्त? आपल्याला झिटा आणि अल्फा, सॉरी डेल्टा प्लस मधून आपल्याला व्हेरियंट पासून चालू आहे. डेल्टा प्लस, झिटा आणि अल्फा 1 लिटर मध्ये आपल्याला आणि 1.2 लिटर मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. आता इथं जर तर तुम्हाला 1 लिटर मध्ये तुम्हाला 3 मॉडेल मिळतात, डेल्टा प्लस, झिटा आणि अल्फा. ओके. आणि 1 लिटर मध्ये 1.2 लिटर मध्ये फक्त तुम्हाला सिग्मा, डेल्टा आणि झिटा, सिग्मा, डेल्टा आणि डेल्टा प्लस हे ऑप्शन्स तुम्हाला इथं मिळून जातील. फ्रान्स गाडीचे टायर्स, दोन्ही टायर्स मध्ये किती तफावत आहे साधारणतः? तसं काहीच नाहीये, कारण 16 इंचेसचे दोन्ही तुम्हाला मिळून जातात टायर साईज. तुम्हाला सिग्मा आणि डेल्टा मध्ये 15 इंचेसचे मिळतात. सेम बलेनो मध्ये पण तुम्हाला सिग्मा आणि डेल्टा मध्ये 15 इंचेसचे तुम्हाला टायर साईज मिळून जाते. ओके. आतले फीचर्स दाखवता गाडीचे? यस. टर्न इंडिकेटर जर बघितलं आपल्याला तर बॉडी कलर मिरर आपल्याला इथं ORVM, आउटसाइड रिअर व्ह्यू मिरर. त्याचबरोबर तुम्हाला LED टर्न इंडिकेटर इथं तुम्हाला मिळून जातोय. रिक्वेस्ट सेन्सर स्विच आपण म्हणतो तुमचं इको फ्रेंडली आहे. जसं की बघितलं तुम्हाला सिम्पली 1 टच मध्ये तुम्ही यांना लॉक करू शकता, 1 टच मध्ये अनलॉक करू शकता. ओके. हे जर इंटेरियर डिझाइन बघू शकता, इंटेरियर डिझाइन जर बघितलं तर तुम्हाला ड्युअल टोन मध्ये दिलेलं आहे. ब्राऊन प्लस ब्लॅक हे मध्ये एकदम प्रीमियम तुम्हाला फिनिशिंग इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इझी कंट्रोल साठी तुम्हाला इथे
ग्लॉसी ब्लॅक फिनिश मध्ये तुम्हाला इथं पियानो ब्लॅक आपण जसं म्हणतो तसं तुम्हाला इथं आहे ना त्याचं इंटेरियर मध्ये जे पॅनल्स आहेत डोर पॅनल्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. क्रोमचे डोर ओपनर हँडल आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे जे की कोणत्याही सेगमेंटमध्ये जर बघितलं गेलं तर स्विच ओळख असते की हाईट ऍडजस्टेबल सीट. तुम्हाला हाईट ऍडजस्टेबल सीट इथे तुम्हाला मिळून जाते. त्याचबरोबर स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स जर बघितले तर तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स प्लस क्रूज कंट्रोलच्या स्विचेस तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून तुम्ही हायवे ड्रायव्हिंगच्या वेळेस तुम्ही एक मनमुराद आनंद घेऊ शकता प्रवासाचा. ते एक आहे. एक लार्ज असा आपण जर बघितलं इथे जर पाहिलं तर इको फ्रेंडली तुम्हाला इग्निशन स्विच इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. पुश स्टार्ट स्टॉप इथं ऑप्शन आपल्याला इथं मिळून जातोय. इथे पाहायला गेलं तर आपल्याला स्टायलिश असं तुम्हाला स्टेअरिंग व्हील इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, त्याच्यामध्ये मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, जसं की पुढे तुम्हाला 4.2 इंचेसचा जो मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले जो दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की रेंज तुम्हाला दिसते तिथे. त्याचबरोबर ऍव्हरेज फ्युल इकॉनॉमिक तुम्हाला तिथं दाखवते. तुमचं आता जे चालूच आता फ्युअल इफिशियन्सी आहे ते तुम्हाला इथं हायलाइट दिसते, जेणेकरून तुम्हाला समजतं की तुम्ही कार कशी चालवली पाहिजे. ड्रायव्हिंग बिहेवियर आपल्याला इथं समजून जातं. त्याचबरोबर दुसरं एक असं आहे की तुम्ही सीट बेल्ट लावलेत का नाही, सीट बेल्टचं पण इंडिकेशन तुम्हाला इथं लेफ्ट आणि राईट साईडचे तुम्हाला दाखवले जातात. आता नवीन नियमानुसार कसं आहे की तुम्हाला फ्रंट सर्व इंडिकेशन एकदम क्लिअरली इंडिकेट करतात तुम्हाला कार्सचे. त्याचबरोबर तुम्हाला इथं क्रूज कंट्रोल तुम्हाला राईट साईडला स्टेअरिंग माउंटेड वर आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ना एक ठराविक स्पीड 40च्या अबोव 40च्या स्पीडच्या वरती तुम्ही हे सेट करू शकता. प्लस ते तुम्ही कॅन्सल करायचं म्हणलं तर एक युनिफॉर्म स्पीडने तुम्ही कॉन्स्टंट स्पीडने तुम्ही ते जाऊ शकता. कॅन्सल करायला तुम्हाला सिम्पली ब्रेक प्रेस केला किंवा इथं स्विच आहे तुम्हाला कॅन्सलचा, ते प्रेस करून तुम्ही कॅन्सल करू शकता. त्याचबरोबर ह्याचा फायदा असा होतो की तुम्हाला एक युनिफॉर्म कॉन्स्टंट स्पीडने तुम्ही गाडी चालवल्यानंतर तुम्हाला फ्युल इफिशियन्सी एक चांगल्या प्रकारची मिळते. तुमच्या लेगला एक आराम मिळतो, पायाला तुमचा आराम मिळतो ज्यावेळेस तुम्ही हायवे क्रुझिंग करत असाल त्यावेळेस. हा एक त्याचा बेनिफिट आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं तर इथं फोन ऑन ऑफ म्हणजे आपण जसं की आपलं फोन ऑन ऑफ उचलण्यासाठी ठेवण्यासाठी तुम्हाला इथे स्विचेस इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे व्हॉइस रेकग्निशन स्विच पण इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. मोड मध्ये तुम्ही तुम्ही म्हणजे FM मोड, म्युझिक मोड, ते सिलेक्ट करू शकता. जसं की आपलं ही 9 इंचेसची जे टच स्क्रीन प्रोव्हाइड केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे पूर्णपणे. अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले हे इनबिल्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वायरलेसली तुम्ही कनेक्ट करू शकता सिम्पली. त्याचबरोबर तुम्हाला नेव्हिगेशनचा पण तुम्ही इथं आनंद घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही हेवी ट्रॅफिक मध्ये ड्राईव्ह करत असताल कार त्यावेळेस तुम्हाला नेव्हिगेशन इथं तुम्हाला प्रॉपर तुम्हाला क्लिअरली इंडिकेट करेल. तुमचं लक्ष जास्तीत जास्त इथं राहील. हे एक तुम्हाला ह्याचा बेनिफिट आहे. इथे जर पाहायला गेलं तर हेड अप डिस्प्ले HUD आपण म्हणतो याच्यामध्ये, तर हे ड्रायव्हर साठी खूप एक चांगल्या प्रकारचं इंडिकेशन आहे. त्याचमध्ये जर बघितलं तुम्हाला तर पूर्ण अशी माहिती इथे जर बघितलं तुम्हाला क्लिअरली असं तुम्हाला इंडिकेशन इथं मिळते. हेड अप डिस्प्लेचा एक फायदा काय होतो की जास्त लक्ष तुमचं कारवर चालवण्यावर राहतं. त्याचबरोबर तुम्हाला इथं स्पीड, चालूचं स्पीड तुमचं, त्याचबरोबर तुम्हाला फ्युल इफिशियन्सी प्लस तुमचं टायमिंग पण आपलं जे काय आता करंट टायमिंग आहे तर ते तुम्हाला इथं मिळून जातं. ते तुम्हाला ऑन ऑफ पण करू शकता तुम्ही. लॉंग प्रेस केलं सिम्पली स्विच तर ते ऑफ पण होईल. एक फ्युचरिस्टिक तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे सेफ्टी एक दिले प्लस तुम्हाला एक फीचर्स एक चांगलं दिलेलं आहे. त्याचा बेनिफिट तुम्हाला राहील. ओके सर. प्लीज फिल द टँक इमिडिएटली. ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला वायरलेस चार्जर इथं प्रोव्हाइड केलेला आहे. टॉप व्हेरियंट मध्ये आपल्याला अल्फा जे आपलं व्हेरियंट आहे इथं 1 लिटर मध्ये ते तुम्हाला हा वायरलेस चार्जर इथं मिळून जातो. प्लस 2 बॉटल होल्डर्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथं एकदम छान असं तुम्हाला जर बघितलं तर गिअर नॉब इथं प्रोव्हाइड केलेला आहे जे की क्रोम सराउंडेड आहे. त्याचबरोबर सिल्वर असेंट्स मध्ये तुम्हाला हे IP पॅनल्स जे की इन्स्ट्रुमेंटल पॅनल आपण म्हणतो तो इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. समोरचा डॅशबोर्ड, डॅशबोर्ड जो आहे आपला. त्याचबरोबर तुम्ही जर पाहायला गेले AC वेंट्स वगैरे सर्व तुम्हाला एअर वेंट दिलाय का? तुम्हाला झिटा आणि अल्फा ह्या 2 व्हेरियंट मध्ये तुम्हाला रिअर AC वेंट्स तुम्हाला मिळून जातात. त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर इलेक्ट्रोक्रोमिक मिरर जे की ऑटो फंक्शन्स आहे, ऑटो डिमिंग आपण म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये. सिम्पली तुम्ही मॅन्युअली तुम्ही बाकीच्या कार्स मध्ये जर बघितलं तर इथं तुम्हाला टॉप व्हेरियंट मध्ये काय की ऑटो प्रेस करायचंय. ऑटो प्रेस केल्यावर जे डिमिंग आहे मागच्या कारची जी लाईट आहे ती तुमच्या डोळ्यावर ग्लेअर त्याची जास्त येत नाही. त्याच्यामुळे हे ऑटो डिमिंगला काय होतं की तुम्हाला ते चमक देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंगचा फंक्शन आहे.
त्रास कमी होतो. नाईट ड्रायव्हिंगच्या वेळेस, हायवे ड्रायव्हिंग करत असाल, नाईट ड्रायव्हिंग करत असाल त्यावेळेस तुम्हाला याचा खूप फायदा होतो, जेणेकरून तुमचं लक्ष पूर्णपणे तुमचं पुढे रोडवर राहतं. ज्या टायमिंगला आपण गाडीमध्ये बॅक साईडला बसतो आणि बॅक साईडला बसल्यानंतर असा बराचसा प्रॉब्लेम येतो आपल्याला, लांब जर तुम्ही प्रवास करत असला तर हे जे पुढचं सीट आहे हे कधी कधी असं गुडघ्यांना कुठल्या कुठल्या गाडीला टेकतात. आज आपण ज्या गाडीमध्ये बसलेलो फ्रान्समध्ये तर बघू शकता मी असं जरी करतोय तरी ते सीट पुढं टेकत नाही. म्हणजे तुम्ही नॉनली असा प्रवास करू शकता, एकदम आरामदायी, तुमचं गुडघे वगैरे असं काय दुखणार नाही, काय नाही. आणि जस्ट इथे एक बॅक साईडला तर एअर वेंट एसी पण दिलेला आहे आणि एक फास्ट चार्जरचे तर 2 पॉईंट पण त्यांनी काढलेले आहे, तुम्ही मोबाईल वगैरे चार्ज करू शकता. रिअर लुक जर आपण पाहिला तर याच्यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प दिलेले आहेत आणि त्याचा लुक एकदम म्हणजे रिअर ज्यावेळी आपण हायवेला वगैरे ड्रायव्हिंग करतो त्यावेळी आपल्याला रिअर ट्रॅफिकला इझिली क्लिअर होतं की पुढे एक गाडी चाललेली आहे आणि एक प्रीमियम फील किंवा एक प्रीमियम लुक आपण याला म्हणू शकतो की जो आपल्याला याच्यामध्ये फ्रॉन्क्समध्ये मिळतोय. रूपरेस जर बघितलं तर आपल्याला ऑल मॉडेल्समध्ये तुम्हाला स्टँडर्ड दिलेले आहेत, जेणेकरून एक स्पोर्टी फील येतो, त्याचबरोबर एक एअर कटिंग एक चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर तुम्हाला इथं जर बघितलं तर शार्क फिन अँटेना आपल्याला इथे केलेला आहे. एनी वेदर कंडिशन मध्ये तुम्हाला शार्क फिन अँटेना एक चांगल्यातली चांगली रेडिओ फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करेल. तसेच जर बघितलं तर तुम्हाला इनबिल्ट रिअर स्पॉइलर, जे की आपल्याला एक स्पोर्टी फील यावा, त्याचबरोबर एक एअर कटिंग प्रॉपर हवं, एरोडायनामिक स्पेस शेप आहे जो आपल्या कारचा तो एक प्रॉपर राहावा, त्यासाठी तुम्हाला इथं रिअर स्पॉइलर दिलेला आहे. त्याचबरोबर HMSL हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथं आपल्याला LED मध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला काय होतं की पाठीमागच्या कारला जे की हाईटच्या ज्या कार्स असतात, जसं की आपण म्हणतो ट्रक्स वगैरे, बसेस वगैरे, ज्यावेळेस तुम्ही ब्रेक अप्लाय करता टाईट पार्किंग मध्ये, टाईट ट्रॅफिक मध्ये, त्यावेळेस तुम्हाला इझिली इंडिकेट होण्यासाठी तुम्हाला हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथं प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर इथं वॉशरचा पण इथं प्रोव्हिजन आहे, रिअर आपल्याला वायपर इथं प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर रिअर डिफॉगर, तुम्हाला ज्यावेळेस फॉगी कंडिशन असेल, विंटर सीझनच्या वेळेस तुम्हाला, रेनी कंडिशनच्या वेळेस तुम्हाला डिफॉग करण्यासाठी पाठीमागे तुम्हाला हे ऑल मॉडेलमध्ये डिफॉगर स्टँडर्ड आहे. रिअर वायपर हा तुम्हाला झिटा आणि अल्फा ह्या 2 व्हेरियंट मध्ये मिळतो. आपल्याला इथं जर बघितलं बूट स्पेस 308 लिटरचा आपल्याला बूट स्पेस मिळतोय इथे. 308 लिटर मॅक्झिमम असा बूट स्पेस इथं आपल्याला मिळाला आहे. त्याचबरोबर तुम्ही हे पुढचे जे रिअरचे जे सीट्स आहेत 60-40 मध्ये स्प्लिट होतात, जसं की तुम्ही तो एनहान्स करू शकता, तुमच्यावर 12 किलो पर्यंत तुम्ही वजन ठेवू शकता, लगेच बॅग वगैरे ठेवू शकता. हा, इथे जर पाहायला गेलं तुम्हाला तर हे 40 मध्ये आणि हे 60%, हे असे तुम्ही फोल्ड करू शकता सीट्स. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं ज्यावेळेस 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती प्रवास करत असतील, तुमच्या गरजेनुसार तुम्ही यांना, तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही यांना हे सीट फोल्ड अनफोल्ड करू शकता आणि तुमचा लगेज स्पेस वाढवू शकता. त्याप्रमाणे इथं तुम्हाला बूट लॅम्प जो की रिअरला दिलेला आहे, ज्यावेळेस नाईटच्या वेळेस तुम्हाला याचा बेनिफिट राहील. त्याचबरोबर तुम्हाला लगेज हुक पण इथं प्रोव्हाइड केलेला आहे, की जेणेकरून बॅग्स वगैरे असतील, शॉपिंग बॅग्स वगैरे तुम्ही तिथं टाय करू शकता, इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. 3 पॉईंट ELR म्हणजे काय, इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर, जेणेकरून ज्यावेळेस तुम्हाला काही इम्पॅक्ट किंवा काय असेल, एकदम जर बसला तर त्यावेळेस तुम्हाला एक अरेस्ट करतं ते आणि काही सेकंदानंतर ते सोडलं जातं. म्हणजे जसं की तुम्हाला सीटला इथं धरून ठेवतं आणि इम्पॅक्ट जसा कमी होईल तसा आहे ना ते रिलीज करतं, एक त्याचा बेनिफिट आहे. ओके, तिन्ही तुम्हाला जर इथं जर बघितलं 3 व्यक्तींसाठी तुम्हाला इथे हेडरेस्ट, ऍडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर व्हावा, आरामदायी व्हावा. त्यासाठी तुम्ही 1 लिटर बुस्टर जेट सुझुकी आपलं जे इंजिन आहे 998 998 सीसीचं तुम्हाला इथं 1 लिटर मध्ये तुम्हाला इंजिन इथं मिळून जाते. त्याचबरोबर तुम्हाला जर ह्याचा अजून एक बेनिफिट काय आहे की इथं तुम्हाला टर्बो चार्जर मिळतोय. जसं की तुम्हाला आउटपुट जर बघितलं त्याचं तर पॉवर इथं तुम्हाला 73.6 किलोवॅट पॉवर तुम्हाला इथं मिळून जाते. टॉर्क जर बघितलं तर 147.6 न्यूटन मीटर. जसं की हा टॉर्क जर बघितला तर हा आपला 1500 सीसी जेवढे पेट्रोल इंजिन्स आहेत तेवढा इथं तुम्हाला आहे ना या टर्बो चार्ज मध्ये तुम्हाला इथं फ्रॉन्स टर्बो मध्ये इथं मिळून जातोय. त्याचबरोबर तुम्हाला जर इथं जर बघितलं स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये 3 फंक्शन्स रन होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर टॉर्क असिस्ट, ज्यावेळेस तुम्हाला घाट सेक्शन्स वगैरे असतील किंवा ज्यावेळेस गाडीला टॉर्कची जास्त गरज आहे त्यावेळेस तुम्हाला ऍडिशनल टॉर्क इथं तुम्हाला मिळून जातो. त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं तर फ्युल इफिशियन्सी पण ह्याच्यामध्ये चांगली मिळते. कशी तर आयडल स्टार्ट स्टॉप एक फंक्शन दिलेलं आहे. आयडल स्टार्ट स्टॉप फंक्शन मध्ये काय होतं की ट्रॅफिक सिच्युएशनला तुमची गाडी एका जागेवर उभी असेल, न्यूट्रल पोझिशनला असेल, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली तुमचं इंजिन शट डाऊन होतं
आणि तुम्ही परत क्लच प्रेस केला तर पुन्हा तुमचं इंजिन चालू होतं. हे तुम्हाला सिस्टीम. हा SHVS स्मार्ट हायब्रिड व्हेकल सिस्टम, जसं की आता आपले स्मार्ट हायब्रिड आपण त्यांनी ऍव्हरेजलाही फरक पडतो का? हो, नॉर्मली 5 to 7% तुमचा इथं जर बघितलं तर तुमची फ्युल इफिशियन्सी वाढते. ओके. म्हणजे जसं की सुझुकी जर बघितलं तर गेले कित्येक वर्ष स्मार्ट हायब्रिड मध्ये काम करतं नक्कीच. ओके. आज या ठिकाणी आपण नेक्सा शोरूमला आहे आणि आपण गाड्यांचा ब्लॉग शूट करतोय. काका नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी तुम्ही गाडी परचेस केली. कोणती गाडी परचेस केलेली आहे? फाउंस केली. त्याच्याबद्दल तुम्ही कोणती गाडी वापरताय? बलेनोच घेतलेली. बलेनोचा अनुभव सांगा ना जरा कसा आहे? बलेनो एकदम छान गाडी मला मिळालेली. ओके. ह्या शोरूम मधनं सर्व्हिसिंग वगैरे छान मिळते एकदम. ओके. आणि मला अवरेजच्या बाबतीत तर बलेनो एक नंबर आहे. ओके. भैया तू काय सांगशील? तू गाडी ड्राईव्ह केली? हो, मी जास्त करून ड्राईव्ह करतो. बलेनो खरंच चांगली गाडी आहे. शोरूमची आफ्टर सेल सर्व्हिस पण खूप चांगली आहे. आणि आपण बलेनो डिझेल घेतलेली त्यावेळेस, आता माझ्यामध्ये बंद झाली डिझेल मध्ये यायची, पण आता CNG मध्ये आली. आम्ही अपग्रेड करायचा पण विचार चालू आहे आमचा की दुसऱ्या गाडीत अपग्रेड करेल. आणि ती नेक्स्ट कार आपली सुझुकीची असेल आणि ती पण नेक्साचीच असेल. आता फर्स्ट तुम्ही CNG घेतली का पेट्रोल? नाही, पेट्रोल घेतली टर्बो मध्ये. SHVS सिस्टम घेतलेली. हो, टर्बो इंजिन. आणि बलेनो तुम्ही आहे पहिली कुठली? पेट्रोल? डिझेल. ओके. काय हरकत नाही. सगळ्यांचं अभिनंदन तुमचं. हे जर पाहायला गेलं तर आपल्याला बलेनो मध्ये अल्फा व्हेरियंट, जे की टॉप व्हेरियंट आपल्याला इथे येतं, सगळ्यात हायेस्ट सेलिंग प्रीमियम हॅचबॅक, जे की ज्याचे हॅपी कस्टमर मोर दॅन 3 lakhs आपल्या इथं जर बघितले तर आपल्याला इथे मिळून जातात. त्यामध्ये जर युनिक सेलिंग पॉईंट जर बघितले आपल्याला तर LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळतोय. त्याचबरोबर तुम्हाला 9 इंचची टच स्क्रीन इथे मिळून जाते प्रीमियम. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स बाय बीम सिंगल बॅरल मध्ये तुम्हाला लो बीम आणि हाय बीम इथं मिळून जाते. त्याचबरोबर तुम्हाला डे टाइम रनिंग लाईट्स इथं तुम्हाला मिळून जाते. तिथं तुम्हाला टर्न इंडिकेटरचं फंक्शन्स पण तुम्हाला इथं सेपरेट फंक्शन्स इथं तुम्हाला दिलेलं आहे. क्रोम ग्रिल इथं प्रोव्हाइड आपल्याला केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बघितलं तर फॉग लॅम्प्स, LED मध्ये फॉग लॅम्प्स आपल्याला इथं मिळून जातात. एक असे बोल्ड असं अग्रेसिव्ह लुक आपल्याला इथं जर मिळून जातोय. त्याचबरोबर आपल्याला 16 इंचेसचे आला व्हील्स आपल्याला इथं प्रिसिजन कट मध्ये आपल्याला आला व्हील्स इथं मिळून जातात. टर्न इंडिकेटर जर बघितलं तर आपल्याला ORVM वर मिळतोय. क्रोम बेल्ट लाईन मिळून जाते इथं. क्रोमचे डोर हँडल्स मिळून जातात. रिक्वेस्ट सेन्सर इथं आपल्याला मिळून जातोय, जेणेकरून इझी इनग्रेस आणि इग्रेस करू शकता. त्याचबरोबर जर बघितलं व्हील बेस जर बघितला तर 2520 mm चा लॉंगर व्हील बेस मिळून जातोय, जेणेकरून तुम्हाला लेग रूम चांगल्या प्रकारे इथं मिळून जाते. ग्राउंड क्लिअरन्स जर बघितलं तर 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला इथे मिळून जातोय. रिअर स्पॉइलर आपल्याला इथे मिळून जातोय. टॉप पोल टाईप अँटेना आपल्याला इथे मिळून जातोय. HMSL हाय माउंटेड स्टॉप लॅम्प मिळतोय. त्याचबरोबर तुम्हाला इथं हे डिफॉगर लाईन्स आपल्याला मिळून जातात. रिअर वायपर वॉशर आपल्याला इथे मिळून जातोय. क्रोमचे बॅकडोर गार्निश, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं कॅमेरा मिळून जातोय. त्याचबरोबर तुम्हाला बूट स्पेस जर बघितला तर 318 लिटरचा आपल्याला इथं मॅक्झिमम असा बूट स्पेस आपल्याला इथं मिळून जातोय. 60-40 स्प्लिट मध्ये तुम्हाला इथं सीट तुम्हाला मिळून जातील, जेणेकरून तुमचा बूट स्पेस तुम्ही एनहान्स करू शकता, वाढवू शकता. लगेज रूम लॅम्प तुम्हाला आपल्याला इथं मिळून जातोय. प्लस तुम्हाला इथं लगेज हुक आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. स्पेअर व्हीलची प्रोव्हिजन आपल्याला इथं खाली आहे. इंजिन जर पाहायला गेलं तर आपल्याला 1.2 लिटर 1197 सीसीचं 4 सिलेंडर ड्युअल जेट ड्युअल VVTi टेक्नॉलॉजीचं एकदम ऍडव्हान्स असं इंजिन, जेणेकरून तुमचा एक प्रत्येक फ्युल इफिशियन्सी इथं येणार तुमची येणार इथं एकदम चांगल्या प्रकारची 22.35 ची तुम्हाला इथं फ्युल इफिशियन्सी. मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी जर बघितलं तर 22.94 ची तुम्हाला किलोमीटर पर लिटरची तुम्हाला फ्युल इफिशियन्सी मिळते. पॉवर जर बघितली तर 89.7 PS तुम्हाला 6000 RPM ला पॉवर मिळते. टॉर्क जर बघितला तर 113 न्यूटन मीटरचा आपल्याला इथं टॉर्क मिळून जातोय. हे इंजिन जर बघितलं तर तुम्हाला इथं अल्युमिनियम इंजिन दिलेलं आहे. जेवढ्या लवकर गरम होतं तेवढ्याच लवकर ते थंड पण होतं. लाईट वेट आहे, त्याच्यामुळे काय आहे की कार चालवताना तुम्हाला कुठेही एकदम बल्कीनेस जाणवत नाही. 4 सिलेंडरमुळे कोणत्याही प्रकारचा लोड पॉवर लॅग तुम्हाला जाणवत नाही आणि एक चांगल्या प्रकारचा इथं टॉर्क तुम्हाला भेटून जातो. तर पाहायला गेलं तर आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर इथं प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही लॉक अनलॉक इझी करू शकता. हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट जसं की आपलं वेलकम करता येतं, जसं करून तुमच्या एनी हाईट पोझिशन तुम्ही यांना इथं सेट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला द स्टेअरिंग माउंटेड स्विचेस दिलेले आहेत. इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर एक चांगल्या प्रकारचा दिलेला आहे. 4.2 इंचेस MID तिथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. HUD हेड अप डिस्प्ले जसं की इथं आपला ओपन होतो.
त्याच्यामध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर तुम्हाला फ्युल इफिशियन्सी, टाइम, तुमचं स्पीड सर्व इथं तुम्हाला दाखवलं जातं. ओके. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये पण बलेनो आपल्याकडे उपलब्ध आहे. आता 2 ट्रान्समिशन आपल्याकडे आहेत, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. इथे पाहायला गेलं तर तुम्हाला इझिली इंडिकेशन होण्यासाठी रिव्हर्स मोड आहे, N फॉर न्यूट्रल साठी आहे, D फॉर ड्राईव्ह साठी, पुढे जाण्यासाठी. तर एकदम सिम्पल असं तुम्हाला गिअर शिफ्टिंग इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मॅन्युअली सुद्धा इथं ड्राईव्ह करायचा आनंद, ज्यावेळेस तुम्हाला घाट सेक्शनला तुम्हाला पॉवर लॅग जाणवत असेल, तुम्ही मॅन्युअली शिफ्ट करून प्लस आणि मायनस स्पीड करू शकता. टॉर्क चांगल्या प्रकारचा इथं तुम्हाला भेटून जाईल. एक दुसरं एक असं आहे की तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला खूप असं चांगलं, नॉर्मली कसं होतं की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला मायलेज बाकीकडे कॉम्पिटिशनकडे जर गेलं तर खूप कमी. इथं जर बघितलं तर मॅन्युअल ट्रान्समिशनला तुम्हाला मायलेज दिले 22.35चं आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला दिले 22.94चं. ओके. जेणेकरून हा एकदम कन्व्हिनियंट आहे. जे रोज डेली ट्रॅफिक मध्ये रन करतात, कार चालवतात, डेली कम्युट आहे त्यांचं ट्रॅफिक मध्ये, त्यांना एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जेणेकरून तुम्हाला लेग फ्री तुम्ही आणि एक त्रासदायक तुम्हाला कुठेतरी प्रवासातून एक सुटका मिळेल, तुम्हाला एकदम तुम्हाला रिलीफ भेटेल, कम्फर्ट तुम्हाला चांगल्या प्रकारचा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये भेटून जाईल. गाडी स्टार्ट करून दाखवतास. ओके. आणि बलेनो मध्ये जर मेजर डिफरन्स जर पाहिलं तर बलेनो मध्ये तुम्हाला सिंगल ऑप्शन मिळतो इंजिनचा. क्रॉस मध्ये तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन्स मिळतात, 1 लिटर आणि 1.2 लिटर असे तुम्हाला हे ऑप्शन्स मिळतात. बलेनो मध्ये 1.2 लिटर मिळेल, 4 सिलेंडरचं इंजिन मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला मायलेज जर बघितलं तर फ्रान्स मध्ये 21.5चं मायलेज तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. इथं तुम्हाला 22.35चं मॅन्युअल ट्रान्समिशनला. ऑटोमॅटिकला गेला तर 20.9चं तुम्हाला 20.9चं तुम्हाला तिथं मायलेज भेटून जाईल. आणि इकडे ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला 22.94चं तर फ्युल इफिशियन्सी तुम्हाला भेटेल. डबल इंजिन दिलेलं कारण म्हणजे SHVS सिस्टम टर्बो म्हणून नाही, एक जे स्पोर्ट इंथुसिस्टिक असतात त्यांच्यासाठी आपल्याला काय केलं की टर्बो व्हेकल हे काय करते की जवळपास तुम्हाला 1,500 सीसीचं आउटपुट तुम्हाला 1 लिटर मध्येच देते. ओके. आणि हे जे आउटपुट जर बघितलं, टॉर्क जर बघितला तर 147.8 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. हा इनफ आहे. नॉर्मली काय होतं की 1,500 सीसीच्या इंजिनला 135 ते 140 न्यूटन मीटरचा टॉर्क असतो. इथं जर बघितलं तर 147 म्हणजे खूप झाला हा टॉर्क. त्याच्यामुळे तुम्हाला एक सिलेंडर कमी, म्हणजे 3 सिलेंडर तुम्हाला इंजिन आहे. आणि SHVS देण्यामागचं कारण काय की तुम्हाला स्पोर्टी फील प्लस तुम्हाला फ्युल इफिशियंट एक इंजिन मिळावं, त्यासाठी तुम्हाला त्या टर्बो ऑप्शन मध्ये तुम्हाला हे दोन्ही कॉम्बिनेशन मिळते. म्हणजे टेक्नॉलॉजी 3 प्रकारची आहे त्याच्यामध्ये. एक टर्बो चार्जर विथ इंटरकूलर प्रोव्हाइड केलेला आहे, त्याचबरोबर स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी दिलेली आहे, त्याचबरोबर तुम्हाला तिसरं असं म्हणजे की तुम्हाला एक 1 लिटरचं एक इंजिनचं ऑप्शन्स, जेणेकरून एकदम लाईट वेट एकदम 3 सिलेंडरचं इंजिन तुम्हाला इथे मिळून जाते. ज्या टाइमला कार्स मध्ये नॉईजचा आवाज येतो आपण म्हणतो त्या टाइमला तो सिलेंडर म्हणून येतो का, 3 सिलेंडर 4 सिलेंडर असं काय आहे त्याचं? आता कसं आहे की मार्केटमध्ये कॉम्पिटिशनचे मॉडेल्स खूप आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पॉवर लॅग तुम्हाला ज्यावेळेस जाणवत असेल त्यावेळेस तुम्हाला तो नॉईज तुम्हाला जाणवतो 3 सिलेंडर मध्ये आणि 4 सिलेंडर मध्ये. आता तुम्ही सर मागाशी जर बघितलं तर तुम्ही फ्रान्स मध्ये पण बसलेला होता, तुम्हाला नॉईज जाणवला का? नाही जाणवणार. ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड सुद्धा ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करताय तुम्हाला 1.2 लिटर पेक्षा 1 लिटरचं इंजिन जे आहे फ्रान्स टर्बो मधलं एकदम सुपेरियर चालतं. आणि सुपेरियर म्हणजे तुम्हाला जेवढं तुमची रिक्वायरमेंट आहे 1 लिटरची, असं वाटतं की माणसांना काय वाटतं की 1 लिटर मध्ये तुम्हाला पॉवर लॅग कुठेतरी जाणवेल, 3 सिलेंडरचं इंजिन दिलं, पण तसा कोणताही प्रकारचा. तुम्ही एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या, अवश्य या, भेट द्या, सर्व माहिती मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याचा 1 लिटरचा सुद्धा फायदा काय आहे आणि त्याचा बेनिफिट प्लस तुम्हाला टॉर्क काय भेटतोय तुम्ही स्वतः अनुभव घ्या, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. एकदम तुम्हाला छान अशी तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह आम्ही देऊ. तुम्हाला जेवढी तशी टेस्ट ड्राईव्ह हवी असेल तेवढी तुम्हाला आपण प्रोव्हाइड करू. प्लस तुम्हाला त्याचा जो फील आहे 1 लिटरचा, जसा 1.5 लिटरचा कसा येतो 1.5 लिटरचा, तो पण तुम्हाला अनुभव. ओके. MIT मीटर मध्ये काही चेंजेस नाही, सेमच आहे? सेमच आहे. ओके. ह्याच्यामध्ये जर मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले मध्ये आपल्याला ऍव्हरेज फ्युल इकॉनॉमी जसं की फ्रान्स मध्ये पण तुम्हाला सेम आहे, सेम वायरलेस कनेक्टिव्हिटी इथं आपल्याला इथं टच स्क्रीन 9 इंचेसची दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड सराउंड सिस्टीम इथं तुम्हाला आर्कॅमिकची साऊंड सराउंड सिस्टीम इथं प्रोव्हाइड केलेली आहे. सिल्वर असेंट्स मध्ये इथं IP पॅनल्स तुम्हाला, जसं की आपण टर्बो मध्ये बघितलं फ्रान्स मध्ये जसे आपले फीचर सेम असं आहे, फक्त इंजिनची कॅपॅसिटी वगैरे चेंज केलेली आहे, बॅक साइडला एअर वेंट AC वगैरे जसं आहे तसं सेम दिलं. सेम झिटा आणि अल्फा मध्ये तुम्हाला इथं रिअर AC वेंट्स तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे. प्लस इथं आर्मरेस्ट पण तुम्हाला दोन्ही मॉडेल्स मध्ये तुम्हाला झिटा आणि अल्फा मध्ये मिळून जाते. नेक्स्ट कारकडे जाऊया. आपण इथं ग्रँड विटारा जे की इंडियाचे हायेस्ट सेलिंग SUV, याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ग्रँड विटारा मध्ये इथं ड्युअल फंक्शन मध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर प्लस डे टाइम रनिंग लाईट्स इथं तुम्हाला मिळून जाते. त्याचबरोबर क्रोम फिनिश, क्रोम सराउंडेड मध्ये तुम्हाला नेक्स्ट वेव्ह
शेपमध्ये तुम्हाला इथं ग्रिल ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये तुम्हाला मिळून जाते. सुझुकीचा लोगो आपल्याला इथं एकदम ब्राईट असं स्वरूप दर्शवतो की आम्ही जगात सर्वत्र आहे. त्याचबरोबर तुम्ही इकडे जर बघितलं तर हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. हे बेस व्हेरियंट आपण पाहताय सिग्मा व्हेरियंटमध्ये, जे त्याच्यामध्ये तुम्हाला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्पचा फायदा असा होतो की तुम्हाला नाईट विजन एक चांगल्या प्रकारचं मिळून जातं. त्याचबरोबर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर फ्रंट अंडररन तुम्हाला आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याचा फायदा असा आहे की अंडरबॉडी डॅमेज बंपरला कमी दिसतील, स्क्रॅचेस कमी दिसतील, त्यासाठी तुम्हाला एक ट्रू एसयूव्हीचा एक इथं ओळख आहे. 17 इंचेसचे तुम्हाला टायर साईज इथं बघितले तर तुम्हाला स्टील रिम मध्ये मिळून जात आहे. व्हील क्लॅडिंग इथं तुम्हाला मिळून जात आहे ब्लॅक मध्ये, जसं की तुम्हाला एक स्पोर्ट कारचा एक स्पोर्ट युटिलिटी व्हेकलचा तुम्हाला इथं एक अनुभव मिळावा. त्याचबरोबर जर बघितलं तर टर्न इंडिकेटर तुम्हाला इथं मिळतोय, मिररवरती रिक्वेस्ट सेन्सर मिळतोय. ग्राउंड क्लिअरन्स बघितला तर ह्या सेगमेंटमधला हायेस्ट, जसं की तुमचा 210 mm चा आपल्याला इथं ग्राउंड क्लिअरन्स मिळून जाते. लॉंगर व्हील बेस मिळतोय. त्याचबरोबर रिअर स्पॉइलर आपल्याला इथं मिळतोय. रिअर डिफॉगर लाईन्स मिळतात. शार्क फिन अँटेना आपल्याला इथे मिळून जातोय. हे जर बघितलं तर टेल लॅम्प्स एकदम आकर्षक असं डिझाईन मध्ये तुम्हाला बघितलं तर कनेक्टेड टाईप, एकदम कनेक्टेड टाईप असं तुम्हाला जर बघितलं तर एक फर्स्ट एव्हर एसयूव्ही असेल की त्याला कनेक्टेड दिलंय, टेल लॅम्प दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं इंडिकेटरची प्रोव्हिजन इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. बूट स्पेस बघितलं तर ह्या सेगमेंट मधला मॅक्झिमम असा बूट स्पेस तुम्हाला इथं स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी इथं आपल्याला पाहिलेली आहे. जसं की आपली फ्रॉन्स मागाशी आपण बोललो, आयडल स्टार्ट स्टॉप, टॉर्क असिस्ट आणि ब्रेक एनर्जी रिजनरेशन इथं तुम्हाला मिळते, जेणेकरून तुमचे फ्युल इफिशियन्सी टॉर्क तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटावा, त्यासाठी तुम्हाला फायदा होतो. आता बूट स्पेस जर बघितला कारचा तर एकदम सर्वात जास्त मॅक्झिमम असा बूट स्पेस आपल्याला इथं मिळून जातोय. प्लस 60/40 स्प्लिट सीट्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. 3 व्यक्तींसाठी हेडरेस्ट मला इथं दिसून जातो. हे मधले सीट हे होतात का, फोल्ड होता. ओके. स्पेअर व्हीलची पोझिशन इथं आहे आपल्याला इझिली ऍक्सेसिबल. तुम्हाला इथं स्पेअर व्हील तुम्ही हे करू शकता. ही प्युअर पेट्रोल स्मार्ट हायब्रिड. हा, प्युअर पेट्रोल मध्ये तुम्हाला 1462 सीसीचं इंजिन 4 सिलेंडर मध्ये येईल. त्याचबरोबर फ्युएल इफिशियन्सी जर बघितली तुम्हाला तर फ्युएल इफिशियन्सी 21.01 मॅन्युअल ट्रान्समिशन साठी आहे. ऑटोमॅटिक साठी तुम्हाला 19.56 ची तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची फ्युएल इफिशियन्सी भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिअरला जर स्पेस बघितला तर नी रूम, शोल्डर रूम आणि लेग रूम इथे एक चांगल्या प्रकारची तुम्हाला इथे भेटून जाते. सेम रिक्वेस्ट सेन्सर इथं प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून इझी इनग्रेस आणि इग्रेस करू शकता तुम्ही. बेस मॉडेल पासून आपल्याला हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट इथं तुम्हाला मिळून जाते. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आपल्याला इथं जर बघितलं तर ऑडिओ कंट्रोल्स आपल्याला इथं मिळून जातात. त्याचबरोबर तुम्हाला इथं प्रोव्हिजन दिलेलं आहे, तुम्ही एक्सराईज करू शकता आपली कार. टच स्क्रीन वगैरे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे करू शकता, एक्सराईज करू शकता. याचं बेस व्हेरियंट जर बघितलं तर ऑन रोड तुम्हाला 13,60,000 पासून तुम्हाला स्टार्ट होतं. त्याचबरोबर तुम्ही जर सगळ्यात महत्वाचं बघितलं तर इको फ्रेंडली असं तुम्हाला स्विच इथं इंजिन स्टार्ट स्टॉप साठी तुम्हाला इथं दिलेलं आहे. या ठिकाणी सर बेस मॉडेलला पुश स्टार्टचं बटन दिलेलं आहे का? हो सर. ओके, इंजिन स्टार्टचं बटन. ठीक आहे. ओके, ठीक आहे. इंजिनची कॅपॅसिटी सांगा सर. इथं जर पाहायला गेलं तर आपल्याला 1.5 लिटर 1462 सीसीचं 4 सिलेंडर मोस्ट पॉवरफुल, जे की त्याची पॉवर जर बघितली तर 104.72 PS पॉवर आपल्याला इथे मिळून जाते. त्याचबरोबर तुम्हाला इथं टॉर्क जर बघितला तर टॉर्क तुम्हाला 138 न्यूटन मीटरचा इथं टॉर्क तुम्हाला इथे मिळून जातोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन्स आहेत आणि 3 फ्युएल ऑप्शन्स आहेत. आता 3 फ्युएल कोणते आहेत? CNG एक ऑप्शन आहे, पेट्रोल आहे प्युअर पेट्रोल मध्ये, आणि तिसरं एक आहे हायब्रिड व्हेकल आपल्याकडे पण उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला फ्युएल इफिशियन्सी तिन्हीची सांगतो. तुम्हाला प्युअर पेट्रोल जर बघितलं तर मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी 21.01 आहे, ऑटोमॅटिकसाठी 19.56 आहे, आणि CNG जर व्हेरियंट घेतलं मॅन्युअल ट्रान्समिशन मध्येच येतं डेल्टा आणि झेटा व्हेरियंट मध्ये, त्याची जर फ्युएल इफिशियन्सी बघितलं तर 26.51 ची तुम्हाला फ्युएल इफिशियन्सी दिलेली आहे. दुसरं एक असं की तुम्हाला हायब्रिड हे ऑप्शन आहे, एकदम सायलेंट ड्राईव्ह तुम्हाला भेटेल आणि एकदम ज्यांना टेक्नॉलॉजीची खूप आवड आहे त्यांनी जर बघितलं तर त्यांना 27.97चं फ्युएल इफिशियन्सी एकदम सायलेंट ड्राईव्ह, जेणे पोल्युशन फ्री असं तुम्हाला कार इथं मिळून जाते. थँक्यू सर. पाहायला गेलं तर आपण फ्रॉन्स 1 लिटर मध्ये बघितली, 1.2 लिटर मध्ये पण आपण माहिती ऐकली. त्याचबरोबर आपण बलेनो इथं अल्फा व्हेरियंट आपण बघितलं 1.2 लिटर मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला ग्रँड विटारा जे की हायेस्ट सेलिंग एसयूव्ही आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेतली. बेसिक व्हेरियंट्स आपण जसं बघितलं सिग्मा मध्ये काय काय फीचर्स येतात, बरेचसे फीचर्स तुम्हाला या प्राइस मध्ये कव्हर होतात. डिझेल
च्या कम्पेअर जर बघितलं तर पेट्रोल तुम्हाला कसं परवडतंय हे पण तुम्हाला सांगतो. ऍडब्ल्यूचा खर्च वाचतोय तुमचा, त्याचबरोबर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स कमी आहे पेट्रोल इंजिनला. आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला की जे डेली मायलेज आहे तुमचं, जे डेली फ्युल इफिशियन्सी आहे ती पण खूप चांगल्या प्रकारची इथे मिळते. आता आपण ओव्हरऑल सर्व इथं आपण सेकंड फ्लोअरला आपण इथं कव्हर केलेलं आहे. आता आपण बेस फ्लोअरला आपण जाऊन आपण बाकीची माहिती घेऊ. इथं जर पाहायला गेलं आपल्याला तर एक्सेल 6 सीटर आपल्याला मल्टीपर्पज व्हेकल इथे तुम्हाला मिळून जाते. इथे बघितलं तर तुम्हाला हेडलॅम्प जर बघितलं तर 3 एलिमेंट्स मध्ये एलईडी मध्ये तुम्हाला व्हाईट लाईट्स मध्ये तुम्हाला ब्राईटर अशा स्वरूपाचे तुम्हाला हेडलॅम्प्स इथं जर बघितले तर एलईडी मध्ये इथं मिळून जातात. टर्न इंडिकेटरची पोझिशन दिलेली आहे. DRL जे डे टाइम रनिंग लाईट्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. फॉग लॅम्प्स तुम्हाला एलईडी मध्ये इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर ब्रॉड असं ग्रिल जे की क्रोम सराउंडेड तुम्हाला इथं ग्रिल प्रोव्हाइड केलेलं आहे. फ्रंट अंडररन हे जर बघितलं तर कॉम्बिनेशन मिळेल SUV प्लस MPV. हे जर क्लॅडिंग किंवा जर आपण फ्रंट अंडररन जर बघितलं तर मिळून जातील. एकदम आकर्षक असं तुम्हाला डायमंड कट फिनिश मध्ये तुम्हाला इथं जर बघितलं तर 16 इंचेसचे तुम्हाला अलाव्हिल्स इथं तुम्हाला भेटून जातात. त्याचबरोबर टर्न इंडिकेटर इथं ORVM वर दिलेलं आहे. क्रोमचे डोर हँडल्स दिलेले आहेत. इझी इनग्रेस आणि इग्रेससाठी तुम्हाला इथं स्विच दिलेला आहे. रूफ रेल्स तुम्हाला इनबिल्ट आहेत हे रूफ रेल्स. त्याचबरोबर तुम्हाला एकदम आकर्षक डिझाईन मध्ये तुम्हाला टेल लॅम्प्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. टर्न इंडिकेटरची पोझिशन आहे इथे. एकदम ग्लॉसी ब्लॅक फिनिश मध्ये तुम्हाला रिअर एक्सटेरियर इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. रिअर वायपर प्रोव्हाइड केलेला आहे. शार्क फिन अँटेना आहे. वॉशरची पोझिशन इथं आहे. HMSL हाय माउंटेड स्टॉप लॅम्पची पोझिशन इथं आहे. तुम्हाला आता इथे एक सांगतो की जर बघितलं तर बूट स्पेस जर बघितलं तर आता इथं तुम्हाला विथ CNG टँक कसा मिळतो ते एक तुम्हाला CNG टँकची पोझिशन इथं आहे ते तुम्ही पाहू शकता. इथं सिम्पली जर बघितलं तर ह्याचं कव्हरिंग खूप छान प्रकारचं इथं तुम्हाला दिलेलं आहे. किती कॅपॅसिटी टाकीची? इथं 9.5 किलो पर्यंत तुम्हाला इथं टाकी मिळून जातं. ओके. फ्युल इफिशियन्सी जर बघितली तर तुम्हाला 26.61 ची फ्युल इफिशियन्सी इथं तुम्हाला मॅक्झिमम अशी मिळून जाते. प्लस रिअरचे सीट जर बघितले तर तुम्ही रिक्लाइन पण करू शकता. तुमच्या गरजेनुसार ते फोल्ड पण करू शकता आणि बूट स्पेस तुम्ही इन्हान्स पण करू शकता जसे जेवढ्या व्यक्ती प्रवास करतील तसं. जर बघितलं क्लॅडिंग जर बघितलं तर तुम्हाला एक असं आकर्षक असं क्लॅडिंग दिलंय. SUVचा तुम्हाला अनुभव यावा त्यासाठी तुम्हाला इथं हे SUV लुक मध्ये तुम्हाला आहे ना क्लॅडिंग दिलेलं आहे. विंडो जर बघितली तुम्हाला ब्रॉड अशी थर्ड रोला सुद्धा विंडो तुम्हाला इथं चांगल्या प्रकारची मिळून जाते. जेणेकरून विजिबिलिटी एक चांगल्या प्रकारची मिळते रिअर पॅसेंजर थर्ड रो मध्ये. इथं जर पाहिलं तर कॅप्टन टाईप सीट्स तुम्ही इथं जर बघितलं रिक्लाइन ऑप्शन्स आहे, स्लाइड ऑप्शन्स आहे. प्लस तुम्ही ना तुमच्या गरजेनुसार ते ऍडजस्ट करू शकता. आर्म रेस्टचा एक दिला एकदम म्हणजे बिझनेस क्लाससाठी एकदम खूप चांगली अशी तुम्हाला इथं ही MPV मल्टीपर्पज व्हेकल आपण इथं तुम्हाला मिळून जाते. वाईड असं डोर ओपनिंग आहे त्याच्या जेणेकरून तुम्हाला इझी बसण्यासाठी जर बघितलं तर खूप इझिली तुम्ही बसू शकता. आणि हाय सिटिंग असल्यामुळे तुम्हाला SUV प्लस MPVचा इथं कॉम्बिनेशन प्रॉपर कॉम्बिनेशन इथे मिळून जात आहे. क्लस्टर खूप छान दिलेला आहे. त्याचबरोबर इंजिनचा नॉईज तुम्ही ऐकू शकता काहीच नाहीये. एकदम सायलेंट इंजिन तुम्हाला 1.5 लिटर मध्ये इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर इथं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आकर्षक असा दिलेला आहे. 7 इंचेसची टच स्क्रीन तुम्हाला इथे 7 इंचेसची टच स्क्रीन इथं तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला. प्लस इथं जर बघितलं तर 4 एअरबॅग्स ऑप्शन्स तुम्हाला इथं आहेत. कर्टन साईडला आहे, स्टेअरिंग आणि इथे समोर पॅसेंजरच्या समोर को ड्रायव्हर सीटच्या समोर तुम्हाला एअरबॅगची पोझिशन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ऑटो AC दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला रिअर पॅसेंजरसाठी सुद्धा तुम्हाला रिअरला AC वेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तुमचं ब्लोअरचं स्पीड तुम्ही ऍडजस्ट करू शकता रिअरला. आणि फास्टेस्ट कूलिंग आहे तुम्हाला ह्या सेगमेंट मधलं. त्याचबरोबर एक प्रीमियम लुक यावं म्हणून इथं जर पाहिलं तर तुम्हाला IP पॅनल इथं डोर प्रीमियम इथं लुक येण्यासाठी इथं जर पाहिलं तर वुडन फिनिशिंग मध्ये तुम्हाला इथं डॅशबोर्ड IP पॅनल्स इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर इथं सनग्लास होल्डर पण आपल्याला इथं दिलेला आहे जेणेकरून तुम्ही सनग्लास वगैरे तिथं ठेवू शकता. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला 1.5 लिटर जे की मोस्ट पॉवरफुल इंजिन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला इथं फ्युल इफिशियन्सी प्युअर पेट्रोलला जर बघितली तर साधारणतः तुम्हाला एक 18-19 तुम्हाला फ्युल इफिशियन्सी इथं मिळून जाते. CNG ला जर बघितलं तर 26.61 ची फ्युल इफिशियन्सी इथं मिळून जाते. पॉवर आणि टॉर्क जर बघितलं तर 104 PS ची पॉवर इथं मिळून जाते. टॉर्क तुम्हाला इथं जर पाहायला गेला तर 135 न्यूटन मीटर पर्यंत तुम्हाला इथं टॉर्क चांगल्या प्रकारचा इथं मिळून जातो. सर्वात जर बघितलं तर इथं तर आपलं ग्रँड विटारा जे की इंडियाचं हायेस्ट सेलिंग
SUV सेगमेंट कार आता चालू आहे. तुम्हाला आवाज सुद्धा जाणवणार नाही. इलेक्ट्रिकचा कारचा तरी आवाज येतो मोटरचा वगैरे, पण याच्यामध्ये तुम्हाला आवाज सुद्धा कसल्याही प्रकारचं नॉईज नाही जाणवत, व्हायब्रेशन्स नाही जाणवत आणि हार्शनेस तर कसलाच नाही. आणि NVH लेवल खूप छान इथं कमी केलेली आहे. त्याचबरोबर CVT ट्रान्समिशन आहे, ॲडव्हान्स असं ट्रान्समिशन आहे, कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. इझी इंडिकेशनसाठी पार्किंग मोड, रिव्हर्स मोड, न्यूट्रल मोड, D फॉर ड्राईव्ह आणि V फॉर ब्रेकिंग मोड. जे की तीव्र उतार असेल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गाड्यामध्ये पार्क करत असाल, एखाद्या तीव्र उतार असेल, स्लोप असेल, तिथे पार्क करत असाल तर इथं ब्रेकिंग मोड तुम्ही शिफ्ट करून आहे ना तो आहे ना हे करू शकता. ब्रेकिंग मोडवर तुम्ही आहे ना हे पार्क करू शकता. ओके. त्याच प्रकारे इथं हे व्हेरियंट बघताय तर हे टॉप व्हेरियंट आहे अल्फा प्लस ग्रँड विटारामधलं, जे की हायब्रिडमध्ये येतं. त्याच्यामध्ये तर EV मोड आणि ड्राईव्ह मोड इथं दिलेला आहे. तुम्हाला हे गरजेनुसार तुम्ही यूज करू शकता. EV मोडमध्ये तुमची फुल्ली इलेक्ट्रिकमध्ये कार चालू शकते जोपर्यंत बॅटरी तुमची लिथियम आयन बॅटरी चार्ज आहे तोपर्यंत. ड्राईव्ह मोडमध्ये तुम्हाला पॉवर मोड मिळतो, जेणेकरून एक बूस्ट चांगल्या प्रकारचं मिळतो आणि चांगल्या प्रकारचे तुम्हाला इथे एक टॉर्क मिळाल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचं जे काय आहे ओव्हरऑल जे इंजिनचं आउटपुट आहे तुम्हाला एक चांगल्या प्रकारे इथं या 2 मोड्समध्ये तुम्हाला मिळून जातं. इथं व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ते तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही यूज करू शकता. हे तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. अजून एक जर बघायला गेलं इथं डिस्प्लेवर आपल्याला इथं फ्युल इफिशियन्सी इथं दाखवली जाते. ड्रायव्हिंग रेंज आपल्याला इथं टच स्क्रीनवर आपल्याला इथं दाखवलं जातं. प्लस आपल्या टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आहे ह्या कारमध्ये. 4 टायरचे तुम्हाला प्रेशर किती आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायब्रिड, जसं की आपलं हे वर्किंग जर बघितलं तर आत्ता इंजिनचं आउटपुट घेते, बॅटरी आपली डिस्चार्ज झालेली आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक इंजिनमधून सप्लाय चालू आहे. बॅटरी चार्ज होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली ती इलेक्ट्रिक मोटरवर शिफ्ट होईल. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारचा ड्राईव्ह मिळतो हायब्रिडमध्ये, इलेक्ट्रिक मोटर प्लस तुम्हाला इंजिन ड्राईव्ह, त्यामध्ये तुम्हाला भेटून जातो. मायलेज जर बघितलं तर तुम्हाला इथं फ्युल इफिशियन्सी तुम्हाला आहे 27.97 किलोमीटर पर लिटर. SUV सेगमेंटमध्ये सर जर बघितलं तर तुम्हाला एवढी हायस्ट फ्युल इफिशियन्सी कोण देतो. डिझेलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 20चं मॅक्झिमम मायलेज आणि प्लस आता त्या ॲडब्ल्यूचं खर्च डोकेदुखी आहे, DPFचा खर्च वाढलेला आहे, डिझेल पर्टिक्युलेट फिल्टर, तसं ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्हाला सिम्पली इंजिन आहे, सिम्पली तुम्हाला बॅटरी दिलेली आहे, मोटर फंक्शन्स आहे आणि वॉरंटी जर बघितली तर तुम्हाला आता सध्या जर जी काही ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये वॉरंटी फ्री आहे. 6 वर्ष आणि 1,60,000 किलोमीटर पर्यंतची कारची वॉरंटी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. हे जे बॅटरीची जर वॉरंटी बघितली 8 वर्ष आणि 1,60,000 किलोमीटर एवढी मॅक्झिमम इलेक्ट्रिक कार सुद्धा कुठल्या देत नाहीत. एवढी मॅक्झिमम अशी आपल्याला हायब्रिड कार्समध्ये तुम्हाला वॉरंटी इथं मिळून जाते. प्राइस जर म्हणलं तर सर किती? प्राइस जर बघितली तर सर 22,38,000 आपला झेटा प्लस व्हेरियंट आहे. प्लस काय ऑफर्स चालू आहेत आता जर बघितलं तर 1 फेब्रुवारीपासून आपल्या सर्व कारच्या मारुती सुझुकीच्या नेक्सामध्ये ऑल मॉडेल्समध्ये आहे ना प्राइस वाढते. जेणेकरून आमचं पण ग्राहकांना विनंती आहे की लवकरात लवकर 1 तारखेच्या तुम्ही येऊन त्याचा आनंद घ्यावा. जे काही कन्झ्युमर्स ऑफर्स असतील आत्ताच्या त्या तुम्ही त्या घ्याव्यात आणि आपलं जे कार आहे की आपलं जे काय प्राइस फ्लोट आहे तो कुठंतरी तुम्ही तुमचा खर्च कुठंतरी वाचावा. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येऊन आपलं महालक्ष्मी नेक्सा शोरूमला भेट द्यावी. सर्व तुम्हाला इत्यंभूत माहिती इथं दिली जाईल, प्लस तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह दिली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला इन्फॉर्मेशन प्लस तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण आमची खूप छान आहे सर. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपलं जे काही हायब्रिड मॉडेल आहे त्याचंच हे वर्किंग स्ट्रक्चर इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. जे की आपल्याकडे काय कंपोनंट्स आहेत इथं जर पाहायला गेलं तर तुम्हाला इथं पॉवर स्प्लिट डिव्हाइस दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं इंजिन ऑप्शन आपला जो आहे आपला स्ट्रॉंग हायब्रिडचा 1.5 लिटरचा तो आहे. मोटर जनरेटर 1 आणि मोटर जनरेटर 2 इथं, जे की एक मोटर डिरेक्टली व्हीलला पॉवर देते, एक मोटर काय करते इलेक्ट्रिसिटी तयार करते. इथं पॉवर कंट्रोल डिव्हाइस जे आहे आपलं पॉवर कंट्रोल युनिट जे तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचबरोबर इन्व्हर्टर आणि कन्व्हर्टर तुमचा DC to AC to DC करंट हा कन्वर्ट करायचं काम करते. लिथियम आयन बॅटरी जी की आपली 245 वोल्टची ती आपली रिअर पोझिशन आहे. त्या रिअर पोझिशनला आपल्याला इथं मिळून जाते. तर मित्रांनो आपण आता बारामती महालक्ष्मी नेक्सा शोरूमला आहे. या ठिकाणी बऱ्याच गाड्यांची आपण माहिती बघितली. जसं सेकंड फ्लोअरला सरांनी आपल्याला फ्रंट टर्बो बद्दल म्हणा किंवा बलेनो, ग्रँड विटारा, खाली त्यांचं फर्स्ट फ्लोअरला ग्रँड विटारा जे आता EV मध्ये ते मॉडेल म्हणा, CNG मधलं मॉडेल म्हणा, असे असंख्य माहिती आपण सरांकडून घेतली. हे देवकते सर आहेत सर, नमस्कार. या ठिकाणी असिस्टंट टेक्निकल ना असिस्टंट सेल्स मॅनेजर, अच्छा सॉरी असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून ते काम बघतात. तर सर आज या ठिकाणी तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली तर तुम्ही खूप तुमच्या वेळात वेळ काढून माहिती आम्हाला सांगितली. पण आज जाता जाता आमच्या व्ह्युअर्ससाठी तुमचा काय मेसेज राहील की आज या ठिकाणी बऱ्याचशा मार्केटमध्ये भरपूर गाड्या आहेत, EV म्हणा, CNG म्हणा,
त्याच बऱ्यापैकी काय होतं की सीएनजी वापरताना कुठेतरी मनामध्ये प्रश्न येतो की बाबा सीएनजी ला उद्या काय प्रॉब्लेम येईल का, किंवा ईव्ही वापरताना सेफ्टी बद्दल काय असे आम्हाला प्रश्न येतात. पण त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे सर? ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बेसिकली आपल्याकडं आता ऑल मॉडेल्समध्ये आपल्याकडे व्हेकल्स उपलब्ध होतात. आता जर लेटेस्ट न्यू जर बघितली आपण तर इलेक्ट्रिक विटारा सुद्धा आपल्याकडे लॉन्च होते. त्याचबरोबर जर अजून जर बघितलं तर सीएनजी मध्ये जर बघितलं तर आपले सीएनजी सेफर साईडचा सीएनजी स्टेनलेस स्टीलचं पाइपिंग आहे, स्ट्रक्चर त्याचं आहे, जेणेकरून सेफर एक तुम्हाला ड्राईव्ह मिळावा, एक मनामध्ये कुठली शंका नको, बरोबर नको. आणि फ्युल इफिशियंट कार. पहिलं सुझुकीचं तत्व काय की क्वालिटी फर्स्ट आणि क्वालिटी मस्ट, बरोबर. म्हणजे फिटनेस फॉर पर्पज जे काही आपलं पहिल्यापासून जर बघितलं तर इथं जर सुझुकी हेच काम करत आले. नेक्सामध्ये त्यांनी न्यू एक्सपिरियन्स द्यायचं काम केलं, प्रीमियम सर्व्हिस देण्याचं काम केलं. आणि महालक्ष्मीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सेल्स पण नुसता सेल्स करून पण उपयोग नाहीये, सेल्स सर्व्हिस पण खूप महत्वाची आहे. जसं की आमचे जे ओनर्स आहेत एमडी नितीन सातव सर, त्यांचा महत्वाचा एक उद्देशच हा आहे की कस्टमर आपल्या इथून आलं तर त्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळावी, चांगल्या प्रकारची त्याला सेवा मिळावी. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, त्याच्यावर त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्याचबरोबर इथला जर स्टाफ जर बघितला तर एक नम्र स्टाफ आहे. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मन मिळावं आणि एक हेल्पफुल नेचरचा स्टाफ आपल्याला, बरोबर आहे. आता एक दुसरं तुम्ही सर म्हणला की इथं जे शंका आहे, बरोबर. आता इथं जर पहिलं तर हायब्रिड टेक्नॉलॉजी जी की प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे. सुझुकी जापनीज आहे, मारुती इंडियन आहे, दोन्हींनी इथं जर बघितलं तर तुम्हाला एक फ्युल इफिशियंट जे की एसयूव्ही सेगमेंटमध्ये कुणाकडेही एवढे मायलेजची कार नाहीये, 27.97 मायलेजची. आज कार येऊन जवळपास 2 वर्ष होऊन गेले, 2.5 वर्ष होत आले कार येऊन. पण जर बघितलं सेल जर बघितलं तर नियरली 3 लाखाच्या आसपास सेल गेलेला आहे. अजून कोणतीही कंप्लेंट नाहीये, बॅटरीच्या संदर्भात नाहीये, सेफ्टीच्या बाबतीत नाहीये. 5 स्टार रेटिंगचं पण आता कारला आपल्या ग्रँड रेटिंग मिळालेलं आहे. त्यामुळं की आता मारुती सुझुकी मध्ये पण इम्प्रुव्हमेंट खूप चांगल्या प्रकारची होत आहे फीचर्स मध्ये. त्याचबरोबर प्रीमियमनेस खूप दिला जातोय त्या कॉस्टिंग मध्ये. त्या सर्व गोष्टी आपण आता हे करतोय, बरोबर आहे. तर धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू. तर मित्रांनो, हा आज आपला बारामती कसब्यामधला महालक्ष्मी नेक्सा शोरूमचा ब्लॉग होता. ब्लॉग खूप मोठा आहे. मोठा होण्याचं कारण काय आहे की सगळ्या गाड्यांच्या माहिती दिलेल्या आहेत. आज घर बसल्या तुम्ही ही माहिती बघू शकता. काही माहिती जर नाही कळली तर जरूर तुम्ही शोरूमला एकदा व्हिजिट करा. मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. आणि नक्की बीपी ब्लॉग्स बारामती या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दुसऱ्याही मित्रांना हे व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून हे माहितीतले व्हिडिओ आहे. आणि कमेंट करत चला. कमेंट का करायची आहे तुम्हाला? जर कमेंट केली तर मला कळणार की तुम्हाला नक्की काय समजलं. तुम्ही लाईक करता, व्हिडिओ पाहता, पण कमेंट करत नाही. तर चला, पुन्हा एकदा 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. धन्यवाद सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आणि काही अधिक माहितीसाठी संपर्क करा नेक्सा बारामती कसबा. थँक्यू सर.